मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक घेऊन आलो तुम्हा सगळ्यांसाठी. तो म्हणजे आपण एक प्रयत्न करणार आहोत बेस्ट मिड कॅप फंड फाइंड आउट करण्याचा. मी तुम्हाला मिड कॅप फंडबद्दल पहिलं म्हणजे सांगतो आणि त्यानंतर कशा प्रकारे आपण आपल्या फिल्ट्रेशन प्रोसेसच्या मदतीने मिड कॅप फंड शोधून काढणार आहोत जे की चांगले परफॉर्मन्स देऊ शकतात. आपण त्याचे रिटर्न्स बघणार आहोत, सोबतच आपण त्याच्या रिस्क सुद्धा कम्पेअर करून बघणार आहोत. सर्व गोष्टी बघण्यासाठी शिकण्यासाठी आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय असतं. मिड कॅप म्युच्युअल फंड्स जे असतात ते त्यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मोस्ट ऑफ दी करून द्या. म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंडसाठी रूल असा आहे की त्यांना त्यांची मिनिमम इन्व्हेस्टमेंट जे मिनिमम 65% ऑफ होल्डिंग जी आहे ती त्यांना मिड कॅप कंपनीजमध्ये ठेवावी लागते. ओके, मिनिमम 65% होल्डिंग. मॅक्सिमम ते किती ठेवू शकतात, पण मिनिमम 65% पाहिजे. आता मिड कॅप कंपनीज म्हणजे कोणत्या शेअर मार्केटमधल्या ज्यांची मार्केट कॅप 5,000 करोड ते 20,000 करोड इतके आहे, त्या असतात शेअर मार्केटमधल्या मिड कॅप कंपन्या. ह्या कंपन्यांमध्ये मिनिमम 65%ची होल्डिंग पाहिजे असा त्यांच्यासाठी मिड कॅप म्युच्युअल फंडसाठी रूल आहे. त्यानंतर आता मिड कॅप म्युच्युअल फंडमध्ये बरीचशी लोक इन्व्हेस्टमेंट का करतात किंवा ह्याचा बेनिफिट काय. एक गोष्ट लक्षात घ्या की मिड कॅप म्युच्युअल फंड्स किंवा मिड कॅप कंपनी ह्या अशा कंपनीज असतात की ज्या भविष्यामध्ये लार्ज कॅप होण्याचं पोटेन्शियल त्यांच्यामध्ये आहे. तुम्हाला पण माहिती आहे की एखादी कंपनी 20,000 करोडपेक्षा जास्त मार्केट कॅपची झाली तर ती लार्ज कॅप म्हटली जाते. ह्या कंपन्यांमध्ये कम्प्लीट पोटेन्शियल असतं की त्या भविष्यामध्ये येत्या काही वर्षात लार्ज कॅप कंपन्या बनू शकतात, ब्लू चिप कंपन्या बनू शकतात, मोठ्या कंपन्या बनू शकतात, कदाचित पुढे जाऊन ते इंडेक्सचा सुद्धा पार्ट होऊ शकतात. त्यामुळे जे आहे ते मिड कॅप कंपन्यांमध्ये मोस्ट ऑफ दी लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात चांगल्या रिटर्न्ससाठी, किंवा त्या भविष्यामध्ये पुढे जाऊन फार चांगल्या प्रगती करू शकतात ह्या दृष्टीने. त्यामुळे जे आहे ते आता आपण हे मिड कॅप म्युच्युअल फंड्स कशा प्रकारे असतात, काय असतात, त्याच्यामधले काही टॉपचे म्युच्युअल फंड्स आपण शोधून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच करून घेणार आहोत, जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असतो. आपण इथे आलो मिड कॅप. अजून एक गोष्ट, मिड कॅप म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट कशामध्ये करतात, शेअर मार्केटमधल्या 101 नंबरपासून 250 नंबरपर्यंतच्या ज्या टोटल 150 कंपनीज असतात त्यामध्येच मिड कॅप म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंड या 150 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, 101 नंबरपासून ते 250 पर्यंत. कारण पहिल्या 100 कंपन्या लार्ज कॅप कंपन्या असतात त्यामुळे. ठीक आहे, मिड कॅपवरती जाऊ आणि त्यानंतर जे आहे तिथे तुम्हाला सर्व दिलेलं आहे मिड कॅपचं, पण आपण थोडं खाली जाऊया. यातले काही जे मिड कॅप आपल्याला कम्पेअर करायचे, आपल्याला ज्यांचे कंपॅरिझन करून ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे ते आपण या ठिकाणी घेऊन टाकू. आता फॉर एक्झाम्पल पहिला कॉन्ट घेऊया, त्यानंतर HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटीज, त्यानंतर निपॉन इंडियाचा एक मिड कॅप फंड ज्याचं नाव आहे निपॉन इंडिया ग्रोथ फंड, फार जुना फंड आहे हा, तो एक घेऊ आणि एक टाटा मिड कॅप घेऊ. हे 4 फंड जे आहेत ते आपण तुमच्यासाठी फाइंड आउट केलेले आहेत. लक्षात घ्या, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जे पण फंड तुम्हाला इथे दिसते असं नाही की तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके, तुम्ही पहिले अनालिसिस करा. आपण फक्त एक फिल्ट्रेशन प्रोसेससाठी हे 4 फंड्स आहेत ते इथे घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जो आहे तो आपण फोर्थ वन जो आहे तो आपण इथे डायरेक्टली टाटा मिड कॅप टाईप करू, जेणेकरून तो आपल्या डायरेक्टली समोर येऊन जाईल. इथे बघा, टाटा मिड कॅप ग्रोथ फंड. हा सुद्धा जो आहे तो आपण डायरेक्टली ह्याचं कंपॅरिझन जे आहे ते नक्की करून घेऊ. त्यासाठी आपण आपल्या इथे त्या शीटवरती येऊया आणि या गोष्टी सर्व बघून घेऊया. इथे बघा, पहिला आहे कॉन्ट मिड कॅप. आता मी तुम्हाला ना प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या थोड्या थोड्या गोष्टी एक्सप्लेन करतोय, कारण की सर्वजणच प्रत्येक व्हिडिओ बघत नाही. थोड्याफार मी एक्सप्लेन करतो. आपण ना कधीही एखाद्या फंडचा हा जो पार्ट आहे हा रिटर्न्सवाला पार्ट आहे, कोणत्याही म्युच्युअल फंडचा रिटर्न्सवाला पार्ट आहे, आणि आपण ह्यामध्ये रिस्क सुद्धा बघणार. हा जो एवढा आहे हा रिस्कवाला पार्ट आहे. म्हणजे ठीक आहे, एखादा म्युच्युअल फंड चांगले रिटर्न्स देतोय पण त्यामध्ये रिस्क किती आहे हे पण बघणं गरजेचं आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे त्या म्युच्युअल फंडमध्ये वोलॅटिलिटी किती आहे, जेवढी वोलॅटिलिटी जास्त तेवढी रिस्क जास्त. स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी कमी पाहिजे. त्यानंतर बीटा, जर कोणत्या म्युच्युअल फंडचा बीटा 1 पेक्षा वरती असेल, मोर दॅन 1 असेल, तर याचा अर्थ तो म्युच्युअल फंड त्याच्या बेंचमार्क पेक्षा जास्त रिस्की आहे. बेंचमार्क म्हणजे काय हे मी व्हिडिओ बनवून तुम्हाला शिकवलेलं आहे, चॅनलवरती व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे 1 पेक्षा जास्त बीटा नाही पाहिजे, बीटा जेवढा कमी असेल तेवढं चांगलं. आणि त्यानंतर येतो अल्फा. अल्फा म्हणजे
इंडेक्सच्या तुलनेमध्ये किती जास्त रिटर्न्स तो म्युच्युअल फंड जनरेट करून देऊ शकतो, ह्याला म्हणतात अल्फा. सो अल्फा नेहमी जास्त पाहिजे. सो ह्या बेसिसच्या आधारावरती आपण फिल्ट्रेशन करणार आहोत. जे मी तुम्हाला आत्ता समजावलं ते मी मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये समजावलेलं आहे. सो तुम्ही ते नक्की बघून घ्या. आणि इथे AUM जो दिलाय तो मी फक्त आपल्या रेफरन्ससाठी घेतलेला आहे. त्याचा एवढा काय मोठा फॅक्टर नाही आहे. सो आता आपण एक काम करूया की ह्याच्यामधले आपण नेहमी तुम्हाला माहिती आहे 2 म्युच्युअल फंड निवडतो टॉपचे. क्लिअर आहे. सो 2 म्युच्युअल फंड निवडूया. सगळ्यात पहिलं म्हणजे 10 वर्षामध्ये कोणत्या कोणत्या म्युच्युअल फंडने सगळ्यात चांगले रिटर्न्स दिलेत. ऑलमोस्ट सगळ्यांचे सिमिलर आहेत, लक्षात घ्या. ऑलमोस्ट सगळ्यांचे सिमिलर आहेत. त्यातल्या त्यात जास्त कोणाचे आहेत, तो म्हणजे HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटीज आणि सेकंड वन आहे टाटा मिड कॅप. सो हे 2 फंड आपण इथे फिल्टर केले, म्हणजे ह्या रेसमध्ये ह्या 2 फंड जिंकलेले आहेत. त्यानंतर 5 वर्षाचा 5 वर्षाचा CAGR मध्ये कॉन्टने तुम्हाला चांगले रिटर्न्स दिलेले आहेत आणि सेकंड वन वरती येतो निपॉन, त्याने तुम्हाला चांगले रिटर्न्स दिले. त्यानंतर एक्सपेन्स रेशो जेवढा कमी तेवढा तुम्हाला येणारा खर्च कमी. सो एक्सपेन्स रेशो नेहमी कमी पाहिजे. सो कॉनचा एक्सपेन्स रेशो कमी आहे आणि HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटीजचा कमी आहे त्यातल्या त्यात. स्टँडर्ड डेव्हिएशन काय पाहिजे, नेहमी कमी पाहिजे. स्टँडर्ड डेव्हिएशन कमी म्हणजे रिस्क कमी. सो स्टँडर्ड डेव्हिएशन इथे टाटा आणि परत एकदा HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटीज. त्यानंतर येतो बीटा. मी तुम्हाला आधीच बोललो, ज्याचा बीटा 1 पेक्षा जास्त तो जास्त रिस्की. सो बीटा आपल्याला कमीत कमी व्हायला पाहिजे, म्हणजे रिस्क कमी पाहिजे. सो हे 2 आले, टाटा मिड कॅप आणि HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी. आणि लास्ट वन म्हणजे अल्फा. अल्फा नेहमी जास्त पाहिजे, म्हणजे जो की इंडेक्सच्या तुलनेत जास्त रिटर्न्स जनरेट करून देऊ शकतो. सो अशा प्रकारे आपण हे एक एक पॉईंट्स दिलेले आहेत आपल्याला, आपण ह्यांना आपल्या पद्धतीप्रमाणे. सो आता आपण हे पॉईंट्स कॅल्क्युलेट करूया, कोणाला किती भेटले. कॉन्ट मिड कॅपला 1, 2 आणि 3, 3 पॉईंट्स भेटलेत. HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी 1, 2, 3, 4 आणि 5, पाचही पॉईंट्स भेटलेले आहेत. टोटल 5 पॉईंट भेटलेत. निपॉन इंडियाला एकच पॉईंट भेटले आणि टाटा मिड कॅपला परत एकदा 3 पॉईंट्स भेटले. सो ह्याचा अर्थ काय, की पहिला तर आपला फिल्टर झाला HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटीज, हा मिड कॅप कॅटेगरीमधला एक चांगला फंड आहे. सेकंड वन कॉन्ट आणि टाटामध्ये तुम्हाला पॉईंट सेम झालेत, पण एक गोष्ट लक्षात घ्या, कॉन्टचा बीटा जास्त आहे, म्हणजे तुम्हाला रिस्क थोडीशी जास्त आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा जास्त आहे. हे 2 इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. 5 वर्षाचा CAGR ठीक आहे. ठीक आहे, 5 वर्षाचा CAGR जो आहे 35% आहे, थोडासा जास्त आहे, हरकत नाही. टाटाचा सुद्धा 25% जो काही कमी नाही आहे. पण 10 वर्षाच्या CAGR मध्ये टाटा मिड कॅपने कॉन्टला बीट केलेलं आहे, म्हणजे लॉंग टर्ममध्ये बीट केले. सो त्यामुळे आपण इथे ह्या दोघांमध्ये टाटा मिड कॅप, परत ब्रँड व्हॅल्यूची पण गोष्ट आहे. सो आपण इथे टाटा मिड कॅपला फिल्टर केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपण जी फिल्ट्रेशन प्रोसेस वापरतो पॉईंट्स देण्याची, त्यानुसार HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी आणि सेकंड वन टाटा मिड कॅप, हे 2 फंड्स आहेत ते मिड कॅप कॅटेगरीमध्ये चांगला परफॉर्मन्स देत आहेत आतापर्यंत. ह्यांच्या रिस्क सुद्धा चांगल्या आहेत, रिस्क टू रिटर्न सुद्धा चांगले आहेत, रिवॉर्ड सुद्धा चांगले आहेत. सो नक्की तुम्ही ह्या सगळ्याला कन्सिडर करू शकता. लक्षात घ्या, मी प्रत्येक व्हिडिओला सांगितलंय की हे कोणते रिकमेंडेशन नाही आहे, तुम्हाला फक्त मेथड शिकवण्याचा हा प्रयत्न आहे. तर तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता. मिड कॅप म्युच्युअल फंड बद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुमचे रिस्पॉन्स फार जास्त महत्त्वाचे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.